नक्कीच आदिवासी कोळी महादेव समाजाच्या 2 लोकांचं जे आहे ते तब्बल 14 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे। 1976च्या कायद्याची अंमलबजावणी करावी अशी त्यांची मागणी आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी बाबा जुवार आणि गजानन जुनकीकर जे आहेत ते तब्बल 14 दिवसांपासून उपोषण करतायत आणि त्यांची प्रकृती खालावलेली आहे। 5 दिवसांपूर्वी हजारोच्या संख्येने मोर्चा देखील अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात आले होते। आपल्या सोबत स्वतः बाबा भाऊ आहेत, काय सांगणार भाऊ? हो, या ठिकाणी आम्ही 20 तारखेला निवेदन दिलं आणि 6 तारखेला आम्ही उपोषणाला बसलेलो। माझी प्रकृती एकदम खालावली आहे। माझ्या शरीरातला जो डावा भाग आहे हा पूर्ण गरम होत आहे। आमची मागणी आहे 76च्या कायद्यान्वये अनुसूचित जाती जमाती कायदा 1976 अन्वये अमरावती विभागातला कोळी महादेव जमात हे लोक पात्र आहेत। या कायद्याची फक्त या शासनाला अंमलबजावणी करायची आहे। परंतु आज 14 दिवस झाल्यानंतरही इथले आयुक्त आज 13व्या दिवशी फक्त शासनाला रिपोर्ट पाठवण्याची फक्त तसदी घेतात। परंतु या ठिकाणच्या कोळी महादेव जमातीला जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देत नाहीत आहेत। त्या कारणानं भाऊ गजानन भाऊ आपल्यासोबत, भाऊ काय सांगणार? तब्येत खालावलेली आहे, खूपच तब्येत खालावलेली आहे। आम्हाला जात प्रमाणपत्र द्यावे अशी त्यांना आम्ही विनंती केली होती, परंतु आज 14 दिवस झाले आमच्यापर्यंत आयुक्त कार्यालयातून अजून कोणीही आलेलं नाही। आमची उपोषणकर्त्याची साधी विचारपूस सुद्धा केलेली नाही। भाऊ अधिवेशन सुरू आहे राज्यात, तुमची दखल कुठेतरी घेतली जाते? नाही, आमची कुठेही दखल घेतल्या गेली नाही। आम्हाला फक्त थातूर उत्तरं दिले गेलेले आहे। आज मीटिंग लावतो, उद्या मीटिंग लावतो, असं करता करता शिवपुराणाला येथे मुख्यमंत्री येतात, पण आम्हाला भेटायला इथं कोणीही आलेलं नाही। इथं महादेवाचे खरे भक्त आम्ही इथे उपाशी 14 दिवसापासून आहे। आमची कुठलीही दखल घेतली गेलेली नाही। तब्बल 14 दिवस झालेले आहे आणि या 2 उपोषणकर्त्यांची जी आहे ती प्रकृती खालावली आहे। त्यामुळे सरकार केव्हा दखल घेणार असा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। कॅमेरामॅन निकेत धातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।